अनेकदा असं ऐकतो की भारताचा हिंदू लॉ हा प्राचीन ग्रंथ आणि परंपरांवरती आधारित आहे. पण तुम्हाला हे माहिती आहे का की आज आपण जो अँग्लो हिंदू लॉ पाहतो त्याचा मनुस्मृतीशी संबंध जोडण्यामध्ये भारतीयांपेक्षा ब्रिटिशांचा फार मोठा हात होता. नमस्कार, मी ॲडव्होकेट श्रेया आणि आज आपण अशा एका ऐतिहासिक सत्याचा उलगडा करणार आहोत ज्यानं भारताची कायदेशीर व्यवस्था कायमची बदलली. गोष्ट सुरू होते 1772 मध्ये, जेव्हा वॉरन हेस्टिंगनं असं ठरवलं की भारतीयांवरती राज्य करायचं असेल तर त्यांच्या धार्मिक कायद्यांनुसार त्यांना न्याय दिला पाहिजे. पण अडचण अशी होती की त्या काळी भारतामध्ये हिंदूंचे कायदे जे होते ते विखुरलेले होते. प्रत्येक प्रांत, जात आणि समुदायानुसार परंपरा वेगळ्या होत्या. ब्रिटिशांना हे खूप गुंतागुंतीचं वाटलं. त्यांना हवा होता असा एक कोड किंवा पुस्तक ज्याचा आधार घेऊन ते कोर्टामध्ये निकाल देऊ शकतील. या शोधामध्ये ब्रिटिशांची नजर पडली ती मनुस्मृतीवरती. सर विल्यम जोन्स यांनी 1794 मध्ये मनुस्मृतीचं इंग्रजी भाषांतर केलं. ब्रिटिशांनी असा समज करून घेतला की जसा ख्रिश्चन लोकांसाठी बायबल हा सर्वोच्च ग्रंथ आहे, तसाच हिंदू लोकांसाठी मनुस्मृती हा एकमेव कायदेशीर ग्रंथ आहे. वास्तविक पाहता त्या काळी हिंदू समाज हा मिताक्षरा, दायभाग आणि असंख्य स्थानिक परंपरांनुसार चालत होता. पण ब्रिटिशांनी प्रशासकीय सोयीसाठी मनुस्मृतीला कायद्याचं मुख्य पुस्तक म्हणून प्रमाण मानलं. याचा परिणाम काय झाला तर ब्रिटिशांनी संस्कृत पंडितांच्या मदतीनं अनेक जुन्या प्रथांचं संहितीकरण केलं. मात्र हे करताना त्यांनी स्थानिक प्रथांकडे दुर्लक्ष करून केवळ ग्रंथांमधल्या कडक नियमांना कायदेशीर स्वरूप दिलं. यातूनच अँग्लो हिंदू लॉचा जन्म झाला. पुढे 1860च्या दशकामध्ये जेव्हा पहिल्यांदा हायकोर्टाची स्थापना झाली तेव्हा ब्रिटिश न्यायाधीशांनी याच भाषांतरित ग्रंथांच्या आधारे निकाल द्यायला सुरुवात केली. स्वातंत्र्यानंतर जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल मांडलं तेव्हा त्यांचा मुख्य लढा हा याच ब्रिटिशकालीन आणि जुन्या सनातनी चौकटीतून हिंदू कायद्याला बाहेर काढण्याचा होता. त्याने हिंदू कायद्यामध्ये सुधारणा करून स्त्रियांना समान हक्क आणि प्रतिष्ठा मिळवून द्यायची होती. म्हणजेच ज्या आधुनिक हिंदू कायद्याचा आपण आज अभ्यास करतो तो प्राचीन परंपरा, ब्रिटिशांनी केलेलं त्याचं अर्थांतर आणि त्यानंतर संविधानाने दिलेली आधुनिकता, या सगळ्याचा एक प्रवास आहे. ब्रिटिशांनी मनुस्मृतीला दिलेलं हे महत्त्व तुम्हाला माहिती होतं का? कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ ऐतिहासिक आणि कायदेशीर दृष्टीने महत्त्वाचा आहे, त्यामुळे तो शेअर करायला विसरू नका. आणि अशाच सखोल माहितीसाठी आपल्या ॲडव्होकेट श्रेया या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.